इंटरस्टेलर पाहिलाय, पण तुम्हाला ही फक्त सायफाय मूवी वाटत असेल तर मिसगाईड आहात तुम्ही. का? यासाठी हे रील पहा. गार्गंटुआ भला मोठा ब्लॅक होल, पण तो कोणता VFXचा चमत्कार नाहीये, तर ते आहे प्युअर सायन्स. किप थॉर या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाच्या फॉर्म्युलावरून हे मॉडेल तयार झालंय. एका फ्रेमसाठी 100 तासांचं रेंडरिंग, 800 टेराबाइट डेटा आणि जवळजवळ लाईट स्पीडने फिरणारा ब्लॅक होल हे फिक्शन नसून फ्युचर सायन्सचं ॲक्च्युअल ब्लूप्रिंट आहे. या व्हिज्युअलायझेशन्सवरून पुढे अनेक सायंटिफिक स्टडीज निघाल्या. ग्रॅव्हिटी लेन्सिंग, लाईट बेंडिंग यांसारख्या कन्सेप्ट्स या व्हिज्युअली इतक्या कधीच दाखवण्यात आल्या नव्हत्या. गार्गंटुआ भोवतीची ॲक्रेशन डिस्क सुद्धा फिक्शन नाहीये, तर ते आहे आईन्स्टाईनचं जनरल रिलेटिव्हिटी थिअरीवरून घेतलेलं मॉडेल. थॉर यांच्या द सायन्स ऑफ इंटरस्टेलर या पुस्तकामुळे सिनेमा आणि रिअल ॲस्ट्रोफिजिक्स यांचं जग कनेक्ट झालं. नासा सुद्धा म्हणतं